हे फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवरती भरपूर सारं स्वागत आहे तुला. आज आम्ही चाललो आहे मेहकरला आणि त्याचं एक स्पेसिफिक कारण आहे ते म्हणजे त्रिशाची तब्येत जरा बरी नाही आहे. 3-4 डेजपासून तिला एक बॅड कॉफ झालेला आहे आणि तो की मेडिसिनने बराच होत नाही आहे. इट्स लाईक थोडासा व्हायरल काय म्हणतात त्याला, ब्रॉन्कायटिस टाईप. सो वी वॉन्ट टू शो हर टू अ पीडियाट्रिशियन. सो आम्ही मेहकरला एक फेमस पीडियाट्रिशियन आहेत कुरद म्हणून, त्यांच्याकडे चालवलं. तर चला मग आपण जाऊया. बघा त्रिशा मॅडमला बरं नाही आहे आज. बघा हे त्रिशा मॅडम बसतात पुढे. आम्हाला 25 किलोमीटर जायचं आता. सो घरून आत्ता जस्ट निघाल्यात 5 o'clockला. 5:30पर्यंत पोहोचून जाऊ. सो आपण तिथे घर भेटूया. फ्रेंड गाडी थांबली आहे पेट्रोल भरण्यासाठी. तुम्ही बघू शकता. सोई चलो चलो अंदर चलो. फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत हॉस्पिटलला, परंतु सर येणार आहे 6 o'clockला. आम्ही आलो 5:50ला. 5:50 नाही 5:30ला. अजून हाफ एन आवर आहे. सो आम्ही आता काहीतरी खाऊन घेऊ. फेमस डोसा सेंटर आहे साऊथ इंडियन. सो चला फ्रेंड्स आपण जाऊया. इथे वैशालीमध्ये जातो आपण. फ्रेंड्स, आम्ही आलो आता या कोणतं ना हॉटेल वैशालीमध्ये वैशालीमध्ये. तर आता त्रिशाने मागवला आहे मसाला डोसा साऊथ इंडियन. फ्रेंड्स, आमचा आलेला आहे मसाला डोसा. आम्ही इथं टेस्ट करून सांगतोय तुम्हाला. छान आहे, मोठी साईज आहे. त्रिशाला दाखवू शकता तुम्ही. त्रिशा कसा आहे सांग बरं. 60 रुपीजमध्ये एकदम उत्तम डोसा मिळतो हा वैशाली हॉटेलमध्ये मेहकरला. तुम्ही जरूर येऊ शकता जर तुम्हाला खायचं असेल तर. फ्रेंड्स, बघा आमची त्रिशा आणि त्रिशाचे पप्पा खातात. कसा आहे त्रिशा? चांगला आहे. इकडे बघ. तर बघा डोसा बघू शकता. हा आहे डोसा. ह्याच्यात आहे भाजी, ह्या 2 चटण्या दिलेल्या आहेत आणि तिसरं पण दिलेलं आहे. टेस्ट उत्तम आहे. त्रिशाला आवडलेला आहे. ते बघा आमच्या त्रिशाचं खाऊन झालं आहे डोसा. मॅडमला अजून काहीतरी कोल्ड ड्रिंक प्यायचं आहे. मॅडमला आहे खोकला तरीसुद्धा कोल्ड ड्रिंक मागते. थंड प्यायचं आहे म्हणते. जरा सांगा तिला. ती अशीच काही ना काहीतरी अगर बगर खाते आणि नंतर तिला त्रास होतो आणि मग औषधं घ्यावी लागतात. त्रिशा तिला पाहिजे काहीतरी थंड. आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये तरीसुद्धा मॅडमला थंड हवं आहे आणि ऑलरेडी तिला कॉफ आहे. त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. बघा आली आमची त्रिशा. आम्ही थांबलो वेटिंगमध्ये. आता डॉक्टर येतील. त्रिशाला खायचं आहे थंड आणि तिला देणार नाही आहे. त्रिशाला आता इंजेक्शन मिळणार आहे मोठा. पेशंट कसा, पेशंट वाटतच नाही आहे. कुठे पेशंट इथे सो फ्रेंड्स, आम्ही चाललो आता घरी. आता वाजले संध्याकाळचे 8. आता घरी जाऊन आम्ही तुम्हाला भेटू. त्रिशाचं दाखवून झालं आता घरी जाऊन बोलू. फ्रेंड्स, फायनली घरी आली. त्रिशा पण आलेली आहे. ओके, डॉक्टर वॉज सेइंग इट्स ओके. यू आर बिकमिंग व्हेरी पॅनिक फॉर युअर गर्ल. शी इज हॅव्हिंग हायपर ॲक्टिव्ह एअरवे डिसीज. सो त्याच्यामुळे तुला ॲलर्जनचं एक्सपोजर झालं की थोडंसं कफ कोल्ड होतं तिला. बट आपलं बाळ असलं ना की आपण पॅनिक होतो आणि इतर पेशंट्स बघताना इतर हे करताना आय डोंट फील दॅट मच. बट म्हणतात ना आपलं काळजाच्या तुकड्याला थोडं काही झालं की आय गेट एक्स्ट्रा वरी. सो अशा पद्धतीने माझं झालं आणि काल तिला थोडासा त्रास झाला. सो आय गेट व्हेरी पॅनिक. सो म्हटलं एकदा जस्ट एक फॉलोअप कन्सल्ट करून यावं. सो आय गो आणि आय फील रिलॅक्स नाऊ. बरं वाटतं आहे आता. काही नाही, घरी थोडंफार हलकं फुलकं खाऊन झोपून राहणार आहे. सो असा होता हा त्रिशा मॅडमला डॉक्टरकडे घेऊन गेला होतो तेव्हा दिवस. आता वाजत 9 वाजत आले. सो फ्रेंड्स, कसा वाटला ब्लॉग सांगा. आवडला तर चॅनलला डेफिनेटली लाईक करा. बाय बाय.